त्या भागातील सर्प तुम्ही पकडता आणि मग त्यांना वनामध्ये म्हणजे बाहेर रानामध्ये सोडून देता म्हणजे त्यांना एक प्रकारचा पुनर्जन्मच प्राप्त होतो, कारण मनुष्य नावाच्या प्राण्याच्या हातातून तो वाचलाय. आणि घाबरतील म्हणून मी सुरुवातीला दाखवला आणि फक्त तोंडीच सांगितलं. त्यानंतर म्हणाले होय काय तुम्ही कसं फिरायला लागलाय? काय नाही होत म्हटलं. बिनविचारी साप असतोय, तुम्हाला वाटतंय की साप चावलाय, मी मरतोय का? काय काही होत नाही म्हटलं. आता आम्ही तर घरामध्ये आलेले साप तेवढे पकडून जंगलात सोडतो. अडगळीच्या वस्तू आहेत त्या व्यवस्थित त्यांनी ठेवल्या पाहिजे, जास्त घरामध्ये अडचण करून होते नाही. त्याच्यामध्ये साप येऊन बसतो, त्याच्यामध्ये उंदरं येऊन बसतात आणि उंदराच्या पाठीमागे साप येतात. साप असा सहसा घरात कोणाच्या येत नाही. नागपंचमीला तिकडे 32 शिराळ्याला हे घराघरातली लोक जाऊन पकडून आणतात. हे कसं काय बंद झालं? पण पूर्वी पकडत होते ना, आणि आदल्या रात्री आणून ठेवायचे, मानत होते ना सापाला.